नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। करिअरबद्दल आपण बोलतो आहोत आणि आर्ट्स आणि कॉमर्समध्ये कोणत्या वेगवेगळ्या संधी आहेत जेणेकरून आपलं करिअर खूप सुंदर होईल याच्याबद्दल आपण बोललो। आणखीन एक महत्त्वाची शाखा आहे यातलीच ती म्हणजे विज्ञान शाखा। त्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे पर्याय आहेत, काही पारंपरिक आहेत, काही नव्याने येऊ घातलेत। त्या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत। विज्ञान शाखेतल्या वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत, आजचा आपला विषय आहे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये त्यात कशा प्रकारे समाविष्ट केला जातो याही बद्दल आपण बोलणार आहोत। आणि आपल्या बरोबर आहेत स्वाती साळुंखे मॅडम, ग्रोथ सेंटरच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्या। मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत। समुपदेशन सुद्धा करतात आणि लिहितात सुद्धा याच अनुषंगाने। आपण सविस्तर बोलणार आहोत विज्ञान शाखेबद्दल। मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की अजूनही चांगले मार्क्स मिळाल्यानंतर, खूप छान टक्के मिळाल्यानंतर 10वी नंतर आपोआपच विज्ञान शाखा निवडली जाते। अगदी तर बरोबर या आहे। शाखेबद्दल तुम्ही एकंदरीत काय सांगाल? अजूनही असाच कल आहे की 10वीत चांगले मार्क मिळाले की सायन्सच घ्यायचं, किंवा कमी मार्क मिळाले तर मी आता सायन्स कसा घेऊ शकतो। बेसिकली सायन्ससाठी अजूनही कल खूप मोठा आहे। हो, पर्याय भरपूर आहेत सायन्सच्या बाबतीत, यात काय वादच नाही आहे। पण जर आपण जे मेन बेसिक सायन्सेस म्हणतो, जे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल फील्ड्स आपण जे म्हणतो किंवा ॲग्रिकल्चरल फील्ड्स, हे सायन्सेस थ्रूच मिळतात। म्हणजे तुम्ही आर्ट्स आणि कॉमर्सकडून ह्या फील्ड्सकडे कधीही वळू शकत नाही। पण जर तुम्ही पर्याय बघितले तर आता जसं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, जसे वेगवेगळे कोर्सेस येत आहेत, तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो एक पर्याय, म्हणजे PCBचे पर्याय वेगळे, PCMचे पर्याय वेगळे आणि PCMB मिळून पण पर्याय वेगळे होत चाललेले आहेत। हो, तसंही होत चाललेलं आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर इंटिग्रेटेड मास्टर्स प्रोग्राम यायला लागलेत, म्हणजे 12वी नंतर सलग तुम्ही 5 किंवा 6 वर्षाचे इंटिग्रेटेड MTech किंवा MSc प्रोग्रामसाठी सुद्धा जाता येतं। तर त्याचबरोबर बॅचलर्स डिग्रीसुद्धा आहेत। इंजिनिअरिंगचे भरपूर फील्ड्स आहेत, पर्याय जेवढे सांगू तेवढे कमी आहेत। जर आपण PCB ऑप्शन घेतला, फर्स्ट ऑप्शन, मेडिकल फील्ड जर बघितलं, मेडिकलमध्येच जर तुम्ही बघितलं MBBS, होमिओपॅथी, आयुर्वेद, नॅचरोपॅथी, योगिक सायन्सेस, सिद्ध मेडिसिन, युनानी मेडिसिन, हे सगळे PCB ऑप्शन थ्रू येतात। तसंच जेव्हा आपण PCM म्हणतो, डेफिनेटली इंजिनिअरिंग हा पहिला पर्याय आहे, पण इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा भरपूर पर्याय आहेत। आणि इंजिनिअरिंग बरोबरच आपण जर घेतलं तर डिफेन्स फील्ड आहे, कारण का तो एक मोठा पर्याय आहे। आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, तसंच पॅरामिलिटरी फील्ड ओपन अप होते, आर्किटेक्चर फील्ड ओपन अप होतं। आणि जर PCM आपण ऑप्शन घेतलं तर आपल्याला मरीन इंजिनिअरिंग, मर्चंट नेव्हीसारखे ऑप्शनसुद्धा ओपन अप होतात। तर PCB, PCMचे हे ऑप्शन्स झाले, तसेच PCMBचे सुद्धा तेवढेच ऑप्शन्स आहेत। हे अगदी रिसर्च ओरिएंटेड फील्ड्स आहेत, म्हणजेच जे नवीन पर्याय आपण म्हणतो, बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोमेडिकल इंजिनिअरिंग किंवा फार्मसी रिलेटेड जे कोर्सेस, क्लिनिकल रिसर्च रिलेटेड कोर्सेस, ह्याच्यासाठी PCMB हे ऑप्शन खूप महत्त्वाचं आहे। आणि डेफिनेटली आपले बेसिक सायन्सेस पण असतातच। विज्ञान शाखा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स देते। येस, ह्याच्या सायन्स, हे तर सायन्सचेच फील्ड झाले, पण त्याचबरोबर विद्यार्थ्याला जर पुढे कॉमर्स किंवा आर्ट्सला जरी शिफ्ट व्हायचं असेल तरीही या शाखेतनं जाता येतं। या शाखेतनं तुम्ही तिथे जाऊ शकता, डेफिनेटली। पण एवढे सगळे पर्याय उपलब्ध आहेत म्हटल्यानंतर त्याच्यातली स्पर्धा सुद्धा तितकीच जास्त असणार। मग त्याची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी, काय सांगाल? कसं आहे की जेवढे कोर्सेस आहेत, बॅचलर्स म्हणा किंवा इंटिग्रेटेड मास्टर्स, आपल्याकडे प्रत्येक कोर्ससाठी एंट्रन्स एक्झाम येतेच येते। इंजिनिअरिंगचे कुठलेही पर्याय घ्या, सिव्हिल घ्या, ऑटोमोबाईल घ्या, IT किंवा टेलिकम्युनिकेशन्स, जी एक परीक्षा आहे, स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलची परीक्षा द्यावी लागते। तसंच तुम्ही मेडिकलचे फील्ड्स घ्या किंवा फार्मसी घ्या, प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम हे आहेच। तर विद्यार्थ्यांना बेसिकली 11वी आणि 12वीत बेस फिजिक्स, मॅथ्स किंवा बायोलॉजी जे काय तुमचे पर्याय असतील, म्हणजे ज्या स्टुडंट्सने विचार केला की मला मेडिकल रिलेटेड फील्ड्समध्ये जायचं आहे, तर PCB तुम्हाला स्ट्रॉंग करावं लागतं। तसंच जर इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड्समध्ये जायचं असेल तर PCM हे ऑप्शन्स ओपन अप करायचे आहेत। आणि जर समजा विद्यार्थ्यांना वाटतं की मी अजूनही क्लिअर नाही आहे की मला मेडिकलमध्ये जायचं आहे किंवा इंजिनिअरिंग, किंवा मी अजून एक ऑप्शन ओपन अप ठेवते, तर PCMB हे येतं। तर स्टुडंट्ससाठी प्रत्येक लेवलला एंट्रन्स एक्झाम्स आहेत आणि तिथेच कुठेतरी 10वीपासनं तुमचा हा बेस स्ट्रॉंग ठेवावा लागतो। पुढे जाऊन 11वीत सुद्धा अजून कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे लक्ष देऊन एंट्रन्स एक्झामचं स्पीड आणि ॲक्युरसीकडे लक्ष द्यावं लागतं। ही तयारी मुलांनी स्वतः कशी करायची ह्याच्यावर आपण बोलूयात, पण आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा काही प्रश्न
विचारलेत. पहिला प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. हॅलो मॅम, मी कोमल मोहन पवार बोलते. MD कॉलेजमध्ये FYJCमध्ये सायन्समधून बोलत आहे. तर बेसिक सायन्सचे पर्याय कोणते आहेत हे मला सांगा. आत्ताच तिने सायन्सचा अभ्यास सुरू केला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तिच्यासाठी कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत असं तिने विचारलेलं आहे बेसिक सायन्सचे. जेव्हा आपण बेसिक सायन्सेस म्हणतो, बेसिक सायन्सेस म्हटलं की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, झुओ, बॉटनी, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स हे आपले बेसिक सायन्सेस, लाईफ सायन्सेस येतात. आणि स्टुडंट्स जनरली ह्या सायन्सेसकडे एवढ्या प्रेमाने किंवा असं असतं की मी सायन्स फील्ड घेतले, मला फिजिसिस्ट व्हायचं आहे किंवा मला बायोटेक्नॉलॉजिस्ट किंवा बायो रिलेटेड किंवा झुओलॉजिस्ट व्हायचं आहे म्हणून घेतलं जात नाही. पण इथेच कुठेतरी गोंधळ होतो, कारण का पुढचे जे मास्टर्स लेवलचे प्रोग्राम्स असतात त्याच्यासाठी तुमचा बेसिक सायन्सेसच तुम्हाला लागतं. मग ते मॅथ्स असेल, स्टॅटिस्टिक्स असू देत किंवा बायो किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्री असलं तरी पुढे मास्टर्स डिग्रीसाठी एलिजिबिलिटी त्याचीच असते, अगदी त्याचीच असते. पण हे सगळे जे कोर्सेस आहेत आता आपण जे बोलतो आहोत त्याच्यामध्ये स्पर्धा खूप वाढते. एकेका मार्काने तुमची सीट जाऊ शकते. मग अशा वेळेला मुलांच्या मनात कधी कधी संभ्रम असतो का की मी एवढ्या एकेका मार्कासाठी एवढा अभ्यास करतोय आणि ती जागा मला मिळत नाही आणि मग त्याला स्विच ओव्हर करायचं असेल तर कोणते पर्याय असू शकतात? BSc बेसिकली मला असं विचारायचं होतं, त्याच्याबद्दल काय सांगाल? काय होतं, जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांचं बोलतो तेव्हा बेसिकली इंजिनिअरिंग आणि मेडिकल आणि पॅरामेडिकल फील्डसाठी असते. येस, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि आपण बघतो अगदी काही मुलांचं तर टक्क्याने पण सीट गेलेली आपण वाचतो आणि ऐकतो सुद्धा. इथेच जर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी बॅकअप ऑप्शन्स जर ठेवले, म्हणजे जर मी मेकॅनिकल नाही मिळालं तर मी सिव्हिलसाठी किंवा सॅनिटरीसाठी तयार आहे किंवा स्ट्रक्चरलसाठी सुद्धा तयार आहे, हे बॅकअप प्लॅन्स पहिल्यापासून ठेवले किंवा फॉर्म भरताना अगदी व्यवस्थित विचार करून जर केले की अमुक किंवा गेल्या वर्षापर्यंत ह्या इन्स्टिट्यूटचा कट ऑफ एवढा होता किंवा ह्या ब्रांचसाठी एवढा कट ऑफ आहे, हे जरा होमवर्क जर नीट केलं तर प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. प्रॉब्लेम कुठे येतो, जिथे काहीच माहीत नसतं आणि मला फक्त मेकॅनिकलच व्हायचं आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगच करायचं आहे आणि दुसरं करायचंच नाही आहे, असा कुठे एक हट्टीपणा किंवा मी इंजिनिअरिंग केलं तर अमुक इन्स्टिट्यूटमधनंच करणार आणि दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये मला ॲडमिशनच नको आहे किंवा मी फॉर्मच फिल केलेला नाही आहे, असं जर केलं तर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि मग नाईलाजाने त्या स्टुडंटना कदाचित BScकडे वळावं लागतं आणि तिथे कुठेतरी नेगेटिव्हिटी असते की मला अमुक होता नाही आलं म्हणून काहीच पर्याय नव्हता म्हणून मी BSc केलं आणि BSc करून मला नाही वाटत काय होणार आहे. पण आधीपासनं पर्याय जर तुम्ही जाणून घेतले की जर मेकॅनिकल नाही तर कुठले इन्स्टिट्यूट्स आहेत, मुंबईत नाही तर पुण्यात कुठल्या शाखा आहेत किंवा महाराष्ट्राबाहेर कुठले इन्स्टिट्यूट्स आहेत, काय त्याचे स्पेशलायझेशन्स आहेत, पुढे कोर्सेस काय आहेत, ह्याचा होमवर्क केला तर प्रॉब्लेम येऊ शकत नाही. सायन्सची अजून एक ब्रांच आपण ज्याला म्हणूयात की पूर्वी एक असं होतं की मुलींनी जर शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी होम सायन्स हा अतिशय उत्तम पर्याय आहे. तर ह्या तुम्ही काय सांगाल शाखेबद्दल, होम सायन्सबद्दल काय सांगाल? मुळात सुरुवात करायची म्हणजे होम सायन्स ही फक्त मुलींसाठीच नाही आहे, कारण का नाव जेव्हा आपण बघतो होम सायन्स तर बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही असं वाटतं की घराबद्दल काहीतरी सांगितलं जाणार किंवा जेवण कसं करायचं किंवा मुलांचं संगोपन कसं करायचं, ह्याच्या व्यतिरिक्त ह्या शाखेत काही नाही आहे. अगदी चुकीची कल्पना आहे, कारण का भरपूर ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज हे कोर्सेस मुलांसाठी सुद्धा देतात, त्यासाठी सुद्धा एंट्रन्स एक्झाम असते. होम सायन्सचे जर बेसिक तुम्ही स्पेशलायझेशन बघितले, ह्युमन डेव्हलपमेंट, फूड सायन्सेस, क्वालिटी कंट्रोल, न्यूट्रिशन अँड डायटिशियन, हे जे पर्याय जे स्टुडंट्सकडे आहे, कंपोजिट होम सायन्ससारखा जो विषय येतो, अगदी फॅशन आणि टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीसुद्धा येते त्याच्यात. तर एक लक्षात घ्या की होम सायन्समध्ये पण पर्याय आहेत आणि जे आपण हल्ली बघतो की लोक खूप डाएट आणि वेट कॉन्शियस झालेले आहेत, अगदी सगळ्यांनाच हेल्दी लाईफ पाहिजे, तर न्यूट्रिशन अँड डायटिशियनचे कोर्सेस तिथे आहेत. तसंच क्वालिटी कंट्रोल ज्याला आपण म्हणतो, फूड सायन्स, क्वालिटी कंट्रोल, कॉन्झर्वेशन, प्रिझर्वेशन आपण जिथे म्हणतो, तिथे होम सायन्स हा पर्याय अतिशय चांगला आहे.
काउन्सिलिंग फील्डमध्ये यायचं असेल, ह्युमन डेव्हलपमेंटसारखा सुद्धा कोर्स आहे. आणि टेक्नॉलॉजी जेव्हा आपण म्हणतो तिथे फॅशन आणि टेक्स्टाईल टेक्नॉलॉजीचे सुद्धा पर्याय आहेत. बरोबर. तर होम सायन्ससुद्धा एक खूप महत्त्वाचा पर्याय आहे इन द फील्ड ऑफ सायन्स. पण एक लक्षात घ्या, अशा भरपूर युनिव्हर्सिटीज आहेत भारतात जिथे तुम्ही सायन्सचे स्टुडंट असणं गरजेचं नाही आहे, आहे. तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्स फील्डकडून सुद्धा होम सायन्ससाठी तुम्ही जाऊ शकता. मात्र काही स्पेशलायझेशन्स तुम्हाला अवेलेबल नसतील, पण बरेचसे स्पेशलायझेशन्स होम सायन्समध्ये पण आलेले आहेत अँड डेफिनेटली स्टुडंट्स कॅन टेक फॉर इट. म्हणजे सगळ्यांसाठी आहे होम सायन्स, फक्त मुलींसाठीची ती ब्रांच नाही आहे, नाही का? नाहीये. आपण पुढला प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. नमस्कार मॅडम, माझं नाव माया सतीश वैराळ. माझा प्रश्न असा आहे की अभियांत्रिकीच्या कोणकोणत्या शाखा आहेत आणि त्यापैकी सर्वात चांगली शाखा कोणती आहे? इंजिनिअरिंगचे वेगवेगळे ऑप्शन्स आणि त्यातली चांगली कुठली? तर चांगली मला वाटतं जी आपल्याला आवडते ती चांगली असते अगदी आपल्यासाठी, बरोबर. नाही का? काय सांगाल? नेहमीच विद्यार्थी असं विचारतात की इंजिनियर व्हायचं आहे आणि सर्वात उत्तम शाखा जी असेल तीच सांगा. व्हॉट आय वुड से इज त्यात चुकीचं काही नाही, पण जरा आपण रिअलिस्टिकली बघितलेलं जास्ती चांगलं आहे. कारण का मुळात इंजिनिअरिंगमध्येच तुम्हाला 50च्याहून जास्ती ब्रांचेस आहेत. आणि नेहमी जे बघतो ते सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम आणि IT किंवा कम्प्युटरकडेच मुलांचा कुठेतरी कल असतो. आणि सर्वात जास्ती मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडे खूप लक्ष दिलं जातं. अगेन मी रिपीट करते, चुकीचं काही नाही, बिकॉज इट्स मदर ऑफ ऑल ब्रांचेस. पण नवीन पर्याय आहेत, काही जुनेसुद्धा पर्याय आहेत. इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर शुगर टेक्नॉलॉजी आहे, डेअरी टेक्नॉलॉजी आहे, साऊंड इंजिनिअरिंग आहे, नेव्हल आर्किटेक्चर, पेट्रोलियम आहे, ऑइल अँड गॅस आहे, तसंच कार्पेट टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही जर बघितलं तर सिरमिक इंजिनिअरिंग आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, प्रोडक्शन आहे. पर्याय भरपूर आहेत. इंजिनिअरिंग जर आपण बघितलं, आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इंजिनिअरिंगचा कुठला ना कुठला तरी आपला एक अविभाज्य अंग झालेलं आहे. सकाळपासनं आपण म्हणजे केमिकल इंजिनिअरिंगसुद्धा आहे, विसरता कामा नये. बायोटेक्नॉलॉजिकल इंजिनिअरिंग पण आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंगसुद्धा आहे. तर जर तुम्ही बघितलं, इंजिनिअरिंगचे पर्याय भरपूर आहेत. बऱ्याचदा स्टुडंट्स असं एका फील्डमध्ये किंवा एकाच ब्रांचचं हट्ट, किंवा मला फक्त ऑटोमोबाईल इंजिनियरच व्हायचं आहे, पण पुढे त्याचा ॲप्लिकेशनचा विचार करत नाही आणि त्याच्या व्यतिरिक्तचे पर्याय कुठले आहेत ते बघत नाहीत. आणि हे तर फक्त बॅचलर्स लेवल्सच मी सांगितले, पण जर मास्टर्स लेवलला पण जर बघितलं तर तेवढेच पुढे सुद्धा स्पेशलायझेशन्स अवेलेबल आहे. अगदी रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ॲस्ट्रो सायन्सेसचे इंजिनिअरिंग, जिओ सायन्सेसचे इंजिनिअरिंग, आपण जे मिटिओरॉलॉजी जे म्हणतो त्याचे पण इंजिनिअरिंगचे भरपूर पर्याय आहेत. प्लास्टिक मध्ये सुद्धा तुम्ही हो, काही करू प्लास्टिक शकता. इंजिनिअरिंग सुद्धा आहे, पॅकेजिंग इंजिनिअरिंग आहे. आणि मी जसं सांगितलं, आपण सकाळपासून रात्रीपर्यंत जे काय एक एक गोष्टी वापरतो, अगदी प्रत्येक ठिकाणी इंजिनिअरिंगचा वापर होतोच होतो. आणि म्हणतात ना, पर्याय भरपूर आहेत. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कुठला पर्याय घेतला पाहिजे. बेसिकली स्टुडंट्सनी थोडी माहिती जर गोळा केली की नक्की पायपिंग इंजिनिअरिंग म्हणजे काय, किंवा डिझायनिंगमध्ये जर मला जायचं तर इथे कुठला इंजिनिअरिंगचा भाग येतो का. स्टुडंट्स नेहमी सांगतात की मला कार डिझायनिंगमध्येच जायचं आहे, म्हणून मला ऑटोमोबाईल करायचं आहे. पण कार डिझायनिंगमध्ये किंवा इंजिनिअरिंगचे बाकीचे पर्याय कुठले आहेत? मी ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकतो का, किंवा लॉजिस्टिक्समध्ये जाऊ शकतो का? हे पण पर्याय आहेत. येस, काही जे विशिष्ट कोर्सेस आहेत ते तुम्हाला मास्टर्स लेवलवरच मिळतात आणि काही काही कोर्सेस अगदी निश इन्स्टिट्यूट्समध्येच मिळतात. पण जर तुम्हाला त्या बाबतीत आवड असेल तर जायला काहीच हरकत नाही आहे. सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये हे जे आता आपण इंजिनिअरिंगचे वेगवेगळे प्रकार बघितले ते सगळीकडे अवेलेबल आहेत का? अजून तेवढी अवेलेबिलिटी नाही आहे त्याची? काही प्रमाणात आहे आणि काही प्रमाणात नाही सुद्धा. कारण का जेव्हा आपण निश इंजिनिअरिंग बघतो, पॉवर इंजिनिअरिंग म्हणा, किंवा ऑइल अँड गॅस म्हणा, किंवा पेट्रोलियम इंजिनिअरिंग, किंवा आपण रोबोटिक्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे इंजिनिअरिंगचे पर्याय जेव्हा विचार करतो तेव्हा अगदी काही विशिष्ट संस्थांमध्येच असतात. पण जेनेरिक आपण जेव्हा इंजिनिअरिंगचे ब्रांचेस घेतो ते सगळ्या म्हणजे सगळ्या स्टेट्समध्ये, अगदी सगळ्या डिस्ट्रिक्ट लेवल इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये सुद्धा हे पर्याय आहेत. 10वी 12वी नंतरचे जे ऑप्शन्स आहेत इंजिनिअरिंगमधले त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण प्रेक्षकांचा प्रश्न कुठला आहे ते बघूया. नमस्कार, माझे नाव सुशीला चव्हाण.
मी TYBSCमध्ये शिकत आहे. मी दिवा येथे राहते. माझा प्रश्न असा आहे की फार्मसी औषध निर्माण शास्त्रामधील करिअर कसे असते? डी फार्म आणि बी फार्म याच्या व्यतिरिक्त आणि संधी आहेत का? फार्मसी ही ब्रांच आता हळूहळू खूप जास्त डेव्हलप व्हायला लागले आपल्याकडे. तर डी फार्म किंवा बी फार्म ह्याच्या व्यतिरिक्त काही कोर्सेस उपलब्ध किंवा संधी उपलब्ध आहेत का? बेसिक कोर्स जेव्हा आपण म्हणतो फार्मसीमधला, तो जर डिप्लोमा जर आपण बघितला तर डी फार्म आहे आणि जर बॅचलर्स म्हटलं तर फुल बी फार्म असतो. पण त्याच्यानंतरचे जे पर्याय येतात ते एम फार्म आणि फार्म डी म्हणून सुद्धा कोर्स आहे, जो 12वी नंतर 6 वर्षाचा कोर्स आहे आणि तो हायली रिसर्च ओरिएंटेड फील्ड आहे. पण जेव्हा आपण फार्मसी बाबतीत बोलतो तेव्हा तुमचं डी फार्म आणि बी फार्म हे बेसिक क्वालिफिकेशन लागतं. पण एम फार्म किंवा पुढचे जे PG डिप्लोमा कोर्सेस आहेत तिथे स्पेशलायझेशन्स येतात. म्हणजेच फार्मास्युटिकल बायोकेमिस्ट्री किंवा फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग पर्याय आहे. अगदी MBA फार्मास्युटिकल मॅनेजमेंटमध्ये सुद्धा आहे. तसंच फार्मो कॉग्नॉक्सी आहे, फार्मो विजिलन्स आहे, फार्मास्युटिक्स आहे, क्वालिटी कंट्रोल आहे. तसंच आपण म्हणतो कॉस्मेटॉलॉजीमध्ये सुद्धा फार्मास्युटिकल स्टुडंट्स जाऊ शकतात. पण जर बेसिक क्वालिफिकेशन बघितलं तर बॅचलर्स डिग्री इज ऑलवेज प्रिफर्ड. डी फार्म करून बॅचलरला असा लॅटरल एंट्री तरी जास्ती इन्स्टिट्यूट्स देत नाहीत. पण स्टुडंट्सनी बॅचलर्स कोर्सेसकडे जाणं जास्ती महत्त्वाचं आहे, कारण का पुढचे पर्याय ते जास्ती ओपन अप होतात तिकडे. इंजिनिअरिंगबद्दल आपण जेव्हा म्हणतो तेव्हा 10वी नंतर का 12वी नंतर काय सांगाल तुम्ही? नेमकं कुठल्या तुम्ही एका रूटने जाऊ शकता जेणेकरून तुम्ही सक्सेसफुल व्हाल? कसे आहे, पर्याय आहेत. इंजिनिअरिंगचेच पर्याय भरपूर आहेत आणि त्याचे रूट्स पण वेगवेगळे आहेत. सगळ्यांना माहीत असलेला असतो 10वी नंतरचा डिप्लोमा रूट, बरोबर. की म्हणजे कसं की मला एंट्रन्स एक्झाम लिहायची गरज नाही आहे आणि 2 वर्ष समजा जर CETमध्ये चांगले मार्क नाही मिळाले तर मला पर्याय कुठले, म्हणून बहुतांश स्टुडंट्स डिप्लोमा रूटकडे वळतात. 3 किंवा 4 इयर्सचे डिप्लोमा कोर्सेस असतात आणि ऑलमोस्ट प्रत्येक ब्रांचेसमध्ये आहेत. आणि नंतर तुम्हाला लॅटरल एंट्री स्कीम थ्रू तुम्हाला बॅचलर्ससाठी ॲडमिशन मिळू शकते. तसेच काही स्टुडंट्स 2 वर्ष प्रॉपर ज्युनियर कॉलेज करतात आणि त्याच्यानंतर काही रेलेव्हंट एंट्रन्स एक्झाम देऊन नंतर BE किंवा BTech कोर्सेससाठी जातात. आणि इवन सेंटरमध्ये म्हणा किंवा बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की कुठला रूट इझी आहे. बरोबर. बेसिकली कॉम्पिटिशन दोन्ही रूट्समध्ये तेवढीच टफ आहे. तुम्ही किती फोकस्ड आहात. म्हणजे जर तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी किंवा मला अमुक इंजिनिअरिंग फील्डमध्येच जायचं आहे तर 10वी नंतर डिप्लोमा घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर बॅचलर्स डिग्रीसाठी जायचं असेल तर फर्स्ट क्लास आणणं फार गरजेचं आहे, कारण का सीट्स तिथे सुद्धा लॅटरल एंट्रीसाठी लिमिटेड असतात आणि तुमच्यासारखे बाकीचे विद्यार्थी सुद्धा बॅचलर्स कोर्ससाठी ट्राय करत असतात. तसंच 12वी नंतर स्कोर मिळाला नाही तर काय करायचं हा नेहमीच तिथे पालकांचाही खूप अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा, आणि मुलांनाही कळत नाही नेमकं काय करायचं. पण एक लक्षात घ्या, दोन्ही रूट्समध्ये तेवढीच कॉम्पिटिशन आहे, तेवढंच टफ आहे. तुम्हाला पर्याय विचार करावा लागेल की मी कुठल्या कॉम्पिटिशनसाठी तयार आहे. फोकस्ड असाल तर 10वी नंतर डिप्लोमा रूट घ्यावा. पण जर तुम्हाला वाटतं की इंजिनिअरिंग नाही पण मला दुसऱ्या फील्ड्समध्ये पण आवडतं, मला कदाचित लिखाण पण आवडतं आणि मी शुअर नाही मला हॉटेलमध्ये जायचं आहे किंवा मला MBA करायचं आहे, तर 12वी नंतर इंजिनिअरिंगकडे वळायला काहीच हरकत नाही. पण काही वेळेला ना मुलं दोन्हीकडे कन्फ्यूज असतात, PCB PCM. मग ते असं म्हणतात की मी एंट्रन्स तर देऊन ठेवतो मग बघूया कशाची निवड करायची ते. हा अप्रोच तुम्हाला कसा वाटतो? जेव्हा आम्ही सांगतो की बॅकअप ऑप्शन तेव्हाच स्टुडंट्स क्लॅरिटीमध्ये नसतात की मी मेडिकलसाठी जाऊ की इंजिनिअरिंगसाठी जाऊ. आम्ही जेव्हा बॅकअप ऑप्शन म्हणतो तेव्हा असं सांगतो की जर तुम्हाला मेडिकल तुम्ही विचार केलाय तर ॲलोपॅथी सोडून होमिओपॅथी आहे किंवा बाकीचे मेडिकल किंवा पॅरामेडिकल, डेंटिस्ट्री किंवा ॲनिमल हस्बंड्री आणि वेटरनरी सायन्स ज्याला आपण म्हणतो, हो ते पॅरामेडिकलचे फील्ड झाले. म्हणजे मग तिथे फिजिओथेरपी आली, ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी, नर्सिंग आलं, ऑप्थोमॉलॉजी आलं, ऑप्टोमेट्री आलं, रेडिओग्राफी आलं. हे सगळे ऑप्शन्स आम्ही सांगतो. आम्ही बॅकअप प्लॅन म्हणजे अगदी नॉर्थ साऊथ पोल नाही सांगत, त्या रिलेटेड फील्ड्स कुठले आहेत त्याचा विचार जर केला तो जास्ती चांगला असतो. स्टुडंट्सनी जर स्वतःची ॲप्टिट्यूड ओळखून घेतली, IQ ओळखून घेतला
तर हे खूप हा जो कन्फ्युजन लेवल असतो तो आपल्याला नक्की सॉल्व्ह करता येतो. पण स्टुडंट्सनी क्लॅरिटी असणं फार महत्त्वाचं आहे, कारण का शेवटी एंट्रन्स एक्झाम तुम्ही केवढ्या द्याल आणि किती विषयांची तुम्ही तयारी कराल. बरोबर. कारण का आम्ही असेही केसेस बघितलेले आहेत की 12वीत चांगले मिळाले, PCM मध्ये इथे थोडेफारसाठी गेले आणि PCB थोड्या मार्कांसाठी, आणि तो मग विद्यार्थी कुठेच जाऊ शकत नाही. असं न करता 11वीत थोडासा जर गोंधळ उडाला दॅट इज एक्सेप्टेबल, पण 12वीत नक्की पाहिजे की तुम्ही PCM रिलेटेड फील्डकडे जाणार आहात किंवा PCB कडे. आपण बोलूया यावर आणखीन, पण यानंतरचा प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. Ma'am, I just want to know what are the career options in nursing for boys and for girls, and if you can tell me which all institutes have this. Thank you. नमस्कार मॅडम, मी दहिसरीतून पंकज टिकोळे. हॉस्पिटलमधील करिअरच्या संधीविषयी मला जरा जाणून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न खूपच इंटरेस्टिंग होता या अगदी. दोनपैकी. मुलींसाठी तर नर्सिंग हा ऑप्शन खूप पहिल्यापासून आहे, मुलांसाठी पण आहे का, आणि कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट्समध्ये आहे त्याच्याबद्दल त्यांनी विचारलं. खूप चांगला प्रश्न विचारला आहे, कारण का नर्सिंग हे एक ऑप्शन आहे, लोक खूप विसरलेली आहेत. आणि जर तुम्ही बघितलं एक चांगले ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे असेल तर BSc नर्सिंग हा पहिला पर्याय येतो, आणि त्याच्यासाठी सुद्धा एंट्रन्स एक्झाम आहे. म्हणजे असं नाही की मला मेडिकलमध्ये मिळालं नाही म्हणून मी नर्सिंगमध्ये जाते, असं चालत नाही, कारण का BSc नर्सिंग सुद्धा 4-4.5 वर्षाचा कोर्स आहे. डेफिनेटली जर 10वी नंतर काही स्टुडंट्स विचार करत असतील, 12वी नंतर एक शॉर्ट टर्म कोर्स जर विचार करत असतील तर ऑक्झिलरी नर्सिंग कोर्स आहे. परत बेसिक ज्याला आपण म्हणतो मिडवायफरी नर्सिंग कोर्ससुद्धा आहे. पण त्याचे मग जॉब ऑप्शन्स जास्ती नसतात. अच्छा. पण BSc नर्सिंग जेव्हा करतात तेव्हा ऑप्शन्स डेफिनेटली जास्ती असतात, आणि मुलांसाठी सुद्धा आहेत. फक्त आपल्या देशात कुठेतरी असं झालं आहे की मुलींसाठीचा पर्याय आहे, पण जर तुम्ही जगभरात बघितलं, अगदी युरोप, US, UK किंवा ऑस्ट्रेलिया, तिथे मुलंसुद्धा नर्सिंग हे ऑप्शन्स बघितलं जातं. बरोबर. आणि अगदी MSc नर्सिंगसुद्धा आहे, आणि लोकांनी PhD सुद्धा केलेली आहे नर्सिंगमध्ये. आणि नर्सिंग जेव्हा आपण म्हणतो की एक विशिष्ट कम्युनिटीचंच काही आहे किंवा मुलींसाठी आहे असं नाही, कारण का आपण बघतो हेल्थकेअर एक मोठी इंडस्ट्री आहे. बरोबर. जेवढे डॉक्टर्सची गरज आहे तेवढंच आपल्याला नर्सेसची सुद्धा तेवढीच गरज आहे, कारण का शेवटी त्या नेहमीच पेशंट्सच्या आजूबाजूला असतात. मे बी स्पेशलिस्ट किंवा सर्जन्स तुम्हाला अमुक फक्त एका ऑपरेशनसाठीच उपलब्ध असतात, पण एक नंतरची केअर सगळी केअर पोस्ट ऑपरेशन पोस्ट रिकव्हरी जे आपल्याला करावं लागतं ते नर्सच बघते. आणि डेफिनेटली नर्सिंगचे कोर्सेस प्रत्येक बरेच मेडिकल कॉलेजेस आहेत, मेडिकल इन्स्टिट्यूट्स आहेत, नर्सिंगच्या विशिष्ट कॉलेजेस आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये इनफॅक्ट नर्सिंगचे इन्स्टिट्यूट्स आहेत. पण एक लक्षात घ्यायचं की जे नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडिया किंवा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने जे अप्रूव्ह केले असेल तिथेच कोर्स करावा. छोटे कोर्सेस जर केले तर अक्षरशः क्लिनिकमध्ये अगदी बेसिक तुम्हाला म्हणजे फक्त इंजेक्शन लावणं किंवा पेशंटचा इंटेक घेणं ह्याच्या पलीकडे किंवा फक्त ब्लड प्रेशर चेक करण्याचेच जॉब्स मिळू शकतात. पण एक प्रॉपर करिअर करायचं असेल तर डिप्लोमा किंवा पुढचं मेन जर BSc नर्सिंग केलं तर जास्ती ऑप्शन्स आहेत. फुल टर्म जर आपण केलं तर आपल्याला ऑप्शन्स जास्ती आहेत. हॉस्पिटल मॅनेजमेंट बद्दलचा नंतरचा प्रश्न होता पंकज यांचा. ही पण एक नवीन आपण म्हणूयात संकल्पना आहे. खरं तर आपल्याकडे पूर्वीपासून आहे, पण आता त्याला एक नाव ज्याला आपण म्हणतो हॉस्पिटल मॅनेजमेंट हे दिलं गेलंय. त्या शाखेबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं होतं, पूर्वी डॉक्टर्सच सर्जरी करायचे, पेशंट्सकडे बघायचे आणि ओव्हरऑल हॉस्पिटलचं फंक्शनिंग बघायचे. म्हणजे नॉन मेडिकल सर्व्हिसेससुद्धा डॉक्टरच बघायचे, म्हणजे पेशंटची काळजी घेणं, टॅक्सेस किंवा बाकीच्या ज्या फॅसिलिटीज लागतात पेशंट्सना किंवा त्यांच्या नातेवाईकांना जे लागतं ते एक प्रॉपर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन जर असेल, म्हणजेच कमी पैशात जर काही पेशंट्सना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना बेस्ट ऑफ ट्रीटमेंट कशी उपलब्ध करून द्यायची, किंवा जे काय पेशंट रिलेटेड किंवा एका हॉस्पिटलला तुम्ही ते जे अवेलेबल रिसोर्सेसमधनं केवढं चांगलं फंक्शनिंग करू शकाल हे हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स तुम्हाला शिकवतं. बेसिकली पूर्वी हे डॉक्टर्ससाठीच ओपन होतं, पण आता काहीचे इन्स्टिट्यूट्स आहेत ते कॉमर्स आणि आर्ट्स रिलेटेड स्टुडंट्सना पण देतात.
पण प्रेफरन्स जनरली सायन्स रिलेटेड स्टुडंट्सना किंवा ज्यांनी नर्सिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. आणि ज्या स्टुडंट्सना वाटतं की मी मेडिकल फील्ड घेतलेलं आहे पण मला सर्जरीमध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा मला जनरल प्रॅक्टिसमध्ये सुद्धा इंटरेस्ट नाही, त्यांच्यासाठी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हा पर्याय खूप चांगला आहे. कारण का आता कसं झालं आहे की नुसतेच हॉस्पिटल्स राहिलेले नाही आहेत, तर स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आलेले आहेत. तसंच भारतात आता कुठेतरी इको किंवा आपण जे मेडिकल टुरिझम म्हटलं जातं ते पण खूप ओपन अप होत चाललं आहे. कारण का आपल्या इकडचं जे मेडिकल ट्रीटमेंट दिलं जातं ते बऱ्याचशा जे बाहेरगावची लोक असतात, युरोप किंवा बाकीच्या कंट्रीजचे जे असतात ते त्या मानाने लो एक्सपेंडिचरचं असतं. तर कुठेतरी फॉरेनर्स खूप अट्रॅक्ट होतात इकडच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी. तर तिथेच कुठेतरी प्रोफेशनली क्वालिफाईड लोक लागतात टू टेक केअर ऑफ ऑल दिस थिंग्स. आणि आपले जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी पण अगदी सगळे जे ट्रीटमेंट्स आहेत किंवा त्यांचं अगदी राईट फ्रॉम एंट्री टू एक्झिट लेवलपर्यंत जे आपण म्हणतो, मग ते इन हाऊस ट्रीटमेंट्स असतील किंवा अगदी एक्सरेज असतील. कारण का असं असतं की कधी कधी होतं की तुम्ही बाहेर जाऊन ब्लड टेस्ट करून घ्या किंवा एक्सरे करा किंवा अमुक औषध इथे मिळत नाही, तुम्हाला बाहेर जाऊन घ्यावं लागेल. तेच जर एका हॉस्पिटलमध्ये सगळं ज्याची सोय असेल किंवा असंही आपण बघतो की काही पेशंट्सना 24 आवर्स नर्सची गरज असते. तर हे जे आउट पेशंटसाठी पण जी एक ट्रीटमेंट किंवा पोस्ट ऑपरेशन रिकव्हरीसाठी जे एक आपण सपोर्ट सिस्टम ज्याला म्हणतो ते तुम्हाला एक प्रॉपर हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन कोर्समध्ये मिळतो आणि त्याच्यानंतर तुम्ही हे पेशंटसाठी उपलब्ध करू शकता आणि एका हॉस्पिटलला एका वेगळ्या दर्जाकडे तुम्ही अगदी वळू शकता. कारण का कॉम्पिटिशन सगळीकडेच वाढलेली आहे. पण बेस्ट ऑफ मेडिकल फॅसिलिटीज जेव्हा आपण म्हणतो ते आपल्याला एक प्रॉपर क्वालिफाईड लोक जेव्हा इथे हॉस्पिटलचा डे इन डे आउट ऑपरेशन्स पार्ट बघतात, त्याचं फायनान्स पार्ट बघतात, बजेट आणि कंट्रोलिंग जेव्हा आपण म्हणतो किंवा टॅक्सेशन पार्ट पण जेव्हा बघितला जातो ते एक हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटरच करू शकतो. एक्झॅक्टली. विज्ञान शाखेबद्दल आपण आणखीन बोलणार आहोत, आणखीन कोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. पण एक छोटासा ब्रेक घेऊया, पुन्हा भेट होईलच. आई या विलक्षण रसायनाची जादू कुणालाही भुरळ पाडणारी आहे. फक्त 2 अक्षरी जीवनदायी शब्दाची मोहिनी मनावर काल होती, आज आहे आणि उद्याही तशीच राहणार आहे. आईबद्दल कितीही बोललं ना तरी कमीच वाटतं. माझ्या मायच्या मिठीतून झरतात पाझर समाधानाचे, बहरतात मळे कर्तृत्वाचे. ही माझी ईश्वरी माय, ईश्वरी माय. माझी माय प्रसारण सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 7:15 आणि शुक्रवार ते रविवार सकाळी 8:45 10वी नंतर कोणते कोणते पर्याय आहेत? 12वी नंतरचे पर्याय, प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. इंजिनिअरिंग व्यतिरिक्त कुठले कुठले पर्याय आहेत? ऑफबीट करिअर म्हणजे नेमके काय, नवीन अभ्यासक्रमांचे कोणते पर्याय आहेत, मुलींसाठी कुठल्या क्षेत्रामध्ये संधी आहेत, कला आणि वाणिज्य शाखेत कुठले कुठले संधी उपलब्ध आहेत, करिअर कसे निवडावे आणि करिअरचे नियोजन कसे करावे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन मी स्वाती साळुंखे, मी सुचित्रा सुर्वे सखी सह्याद्रीच्या कार्यक्रमात येत आहोत. सप्टेंबरच्या दर मंगळवारी दुपारी 1 वाजता नक्की पहा. सखी सह्याद्री मंगळवारी दुपारी 1 वाजता, बुधवारी सकाळी 9 वाजता. आपली संस्कृती, आपलं अस्तित्व, आपल्या चालीरीती, आपलं कर्तृत्व, या सर्वांसाठी आवश्यक आहे आपलं आरोग्य. जगायचं असेल प्रत्येक श्वास तर घ्या आधी आपल्या आरोग्याचा ध्यास. आरोग्याच्या सर्व घटकांचा चतुरस्त्र विचार करणारा, त्यावर चर्चा करणारा कार्यक्रम स्वस्थ भारत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि दूरदर्शन यांचा संयुक्त उपक्रम स्वस्थ भारत. दर शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर नक्की पहा स्वस्थ भारत. स्वस्थ भारत शुक्रवार ते रविवार संध्याकाळी 6:30 वाजता आणि बुधवार ते शुक्रवार सकाळी 11 वाजता.
विज्ञान शाखेतल्या वेगवेगळ्या संधी कुठल्या आहेत त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत आणि साळुंखे मॅडम आपल्याबरोबर आहेत. परदेशामध्ये जाऊन शिकणं किंवा तिकडे जाऊन करिअर करणं हे एक अट्रॅक्शन आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं आणि त्यात सुद्धा विज्ञान शाखा निवडल्यानंतर जे वेगवेगळे कोर्सेस आहे त्या प्रत्येकाला असं वाटत असतं की परदेशात आम्हाला खूप जास्त स्कोप आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जे आपले बेसिक जर आपण मेडिकल किंवा इंजिनिअरिंग फील्ड्स घेतले, एस्पेशली मेडिकल जेव्हा आपण म्हणतो, प्रत्येक कंट्रीचे काही रेग्युलेटरी बॉडीज असतात. परदेशी जर बघितलं तर US हा एक डेस्टिनेशन म्हटला जातो. पण परदेशी जेव्हा आपण मेडिकल शिक्षण जेव्हा आपण म्हणतो, एस्पेशली इन द फील्ड ऑफ सायन्स, एक 8 वर्षाचा कोर्स आहे. हां, आणि तिकडचे एंट्रन्स एक्झाम वेगळे आहेत. आणि जसा जसा देश आहे तसे आपल्या इथे कसं आहे की आपण एका स्टेट म्हणजे महाराष्ट्रामधनं जरी आपण मेडिकल कोर्स केला तरी आपल्याला भारतात कुठेही आपण प्रॅक्टिस करू शकतो. पण परदेशी असं नाही आहे. तुम्हाला प्रत्येक स्टेट लेवल पण वेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स असतात. तर जे स्टुडंट्स जनरली असं मानतात की मेडिकलमध्ये भरपूर वर्ष द्यावी लागतात म्हणून आम्हाला मेडिकलसाठी जायचं नाही आहे. पण एक लक्षात घ्या, परदेशी ह्याच्यापेक्षाही खूप टफ ट्रेनिंग आहे. आणि मग तिथे तेवढेच फीस पण थोडं लक्षात घ्यावं लागतं. पण जेव्हा आपण इंजिनिअरिंगचा विचार करतो, 4 वर्षाचं BE किंवा BTech कोर्स केल्यानंतर डेफिनेटली MS इंजिनिअरिंगचा पर्याय बरेचसे इंजिनियर्स घेतात. कारण का तिकडे फ्लेक्सिबिलिटी भरपूर आहे. आणि तसे पाहिले तर जनरली आपले जे बेसिक इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत, तुम्ही कुठलेही घ्या, मेकॅनिकल घ्या, सिव्हिल घ्या, ऑटोमोबाईल किंवा IT, एनी ऑफ द इंजिनिअरिंग फील्ड्स, एवढा स्ट्रॉंग बेस असतो की स्टुडंट्सना कोपअप करायला पण खूप बरं पडतं. आणि त्याच्यासाठी फक्त ज्या काही विशिष्ट परीक्षा असतात म्हणजे GRE, IELTS किंवा TOEFL, ते दिल्यावर स्टुडंट्स कॅन डेफिनेटली गो फॉर MS. पण एक आहे की MS इंजिनिअरिंग केल्यानंतर तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कदाचित कमी असेल तर परत भारतात येण्याची तयारी असली पाहिजे. ऑप्शन्स भरपूर आहेत. पण मेडिकल रिलेटेड जेव्हा फील्ड्स, आपण दुसरं एक फील्ड जे ॲग्रिकल्चर रिलेटेड फील्ड असतं, आपण असं म्हणतोच की भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. तर आपल्याकडे जे ॲग्रिकल्चरल कोर्सेस आहेत त्याचा जो बेस स्ट्रॉंग आहे तो आपल्याला जगात कुठेही मिळत नाही. आणि डेफिनेटली दॅट इज इक्वली ट्रू फॉर डेंटिस्ट्री ॲज वेल ॲज वेटनरी सायन्सेस. आणि बेसिक सायन्सेस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इथे जेव्हा तुम्ही बॅचलर्स डिग्री करता, पुढच्या मास्टर्स कोर्ससाठी जायला काय हरकत नाही. पण 12वी नंतर हा पर्याय कदाचित सुटेबल नसेल बरेच लोकांसाठी. कारण का आपला मेडिकल रिलेटेड, नॉन मेडिकल रिलेटेड किंवा इवन फार्मसी रिलेटेड कोर्सेसचा जो आपला जो एक सिलेबस आहे, मग तो महाराष्ट्रात म्हणा किंवा आपल्या देशात कुठल्याही कोर्स इन्स्टिट्यूटमध्ये बघितलं तर अतिशय चांगली ट्रेनिंग दिली जाते. पुढच्या स्पेशलायझेशनसाठी किंवा सुपर स्पेशलायझेशनसाठी जायचं असेल तर मग मास्टर्स लेवलवर जायला काही हरकत नाही आहे. जेव्हा स्टुडंट्स तुमच्याकडे येतात की आता मला इंजिनिअरिंगला जायचं आहे आणि मला हेच व्हायचं आहे, आपण आता उदाहरण घेतलं सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे, आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही त्यांना वेगवेगळे पर्याय सुचवता की असा नाही, हा पण एक पर्याय आहे, हा पण आहे, हा पण आहे, तेवढ्या सहज त्याच्यावर विचार करण्याची तयारी असते त्यांची का तिथे कुठेतरी त्यांना असं वाटत असतं की नाही मला हे व्हायचं आहे, मग हे ऑप्शन्स का सांगितले जात आहेत, असं होतं? खूप चांगला प्रश्न विचारलाय. मुळात तयारी नसतेच. खूप कमी आणि खूप क्वचित पेरेंट्स आणि मुलं तयार होतात. कारण का कुठेतरी त्यांनी लहानपणापासून ते एक स्वप्न बघितलेलं असतं की मी सिव्हिल इंजिनियरच होणार आहे किंवा मला ऑटोमोबाईलमध्येच इंटरेस्ट आहे. इथेच कुठेतरी पर्याय कुठले आहेत ते नीट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि स्टुडंट्स तयार नसतात. कारण का काय होतं आपल्याकडे की जरी आपण म्हटलं की इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, मला जर सिव्हिल व्हायचं तर मी बाकीच्या पर्यायांकडे बघूच कशाला, बरोबर, असा कुठेतरी एक हट्टीपणा, किंवा मला IIT मधनंच इंजिनियर व्हायचं आहे किंवा दुसरा मी कॉलेजमधनं करणारच नाही. जर हट्टीपणा जर बघितलं तर दॅट्स नॉट द राईट वे. पण थोडं जर रिअलिस्टिक आपण बघितलं, कारण का कॉम्पिटिशन एवढी आहे, एवढे पर्याय आहेत आणि त्यातून कदाचित कुठल्या तरी एका मार्कासाठी किंवा काही टक्क्यांसाठी जर तुमची सीट तुम्हाला मिळाली नाही तर प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात. तर स्टुडंट्सना आम्ही हेच समजवतो की पर्याय भरपूर आहेत. आणि लगेच स्टुडंट्स कसं विचारतात की जर बरं ह्या CETमध्ये नाही तर मी परत पुढल्या वर्षी अटेम्प्ट करू का? पण पुढल्या वर्षी तेवढे मार्क मिळणाऱ्याची गॅरंटी काय? बरोबर, हा एक मोठा रिस्की प्रकार आहे. खूप बऱ्याच म्हणजे अगदी
कमी मुलांना असं आपण बघितलेलं आहे की ज्यांनी नेक्स्ट अटेम्प्टमध्ये खूप चांगला स्कोर केलेला आणि त्यांना जे इन्स्टिट्यूटमध्ये पाहिजे आहे तिथे. इथेच कुठेतरी जर आपल्या शहरात नाही किंवा आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये नाही तर कुठे महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याची तयारी आहे का, हे जर स्टुडंट्सनी ओपननेस ठेवला तर कदाचित त्यांचा जो हट्ट आहे तो पुरवला जाऊ शकतो. पण पर्याय नेहमी भरपूर उपलब्ध आहेत आणि रिलेटेड फील्ड्समध्ये सुद्धा आहेत. ओके. तर ते पेरेंट्सनी आणि स्टुडंट्सनी ओपनली घेतलं, एस्पेशली ज्यांचे मुलं आता 11वी सायन्समध्ये आहेत किंवा 12वीत आहेत किंवा जे डिप्लोमासुद्धा आत्ता करतायत त्यांच्यासाठी पर्याय. कारण का डिप्लोमा जर मी सिव्हिलमध्ये केलं तर मला पुढचे रिलेटेड फील्ड्स कुठले ओपन अप आहेत, फक्त सिव्हिल नाही तर मी स्ट्रक्चरलसाठी जाऊ शकतो का, किंवा मला मेकॅनिकल डेफिनेटली ओपन अप फॉर कमी आहे पण मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर जायचं असेल तर मग काही वेळा सँडविच कोर्सेससुद्धा असतात. तर हे पर्याय जर तयार ठेवले तर फार बरं पडतं. बरोबर आहे. आणि मग आपण त्या अनुषंगाने आपली तयारी सुद्धा करू शकतो. यानंतरचा प्रेक्षकांचा पुढला प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. नमस्कार, माझं नाव रुपाली कुरूप. मी काळा चौकी येथे राहते. मी TYBSc बॉटनीमध्ये शिकत आहे. माझा प्रश्न असा आहे की कृषी विज्ञान क्षेत्रामध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत. भारत हा कृषीप्रधान देश असूनही ॲग्रिकल्चर हे फील्ड कोणी निवडू पाहत नाही, तर यामध्ये काय करिअर करता येईल. बॉटनीची स्टुडंट आहे ती आणि कृषी विज्ञानाबद्दल तिने विचारलेलं आहे की काय संधी. पुन्हा एकदा असं आहे का की ॲग्रिकल्चर म्हटल्यानंतर ते मुलांचं फील्ड, तिथे मुलींनी जायचं नाही, असं आहे का कुठे? अगदी आहे. आणि इथे एवढंही आहे की ॲग्रिकल्चर म्हटलं की फक्त ग्रामीण भागातलेच विद्यार्थी जातात, शहरातले मुलं आणि मुली ह्याच्यासाठी तयार सुद्धा होत नाही. मुळात ॲग्रिकल्चर हे एक फील्ड हे लोक विसरलेली आहेत. आणि आम्हाला हेच सांगावं लागतं की शेवटी भूक लागल्यावर आपण काय मोबाईलचं गाणं किंवा कम्प्युटरचं चिपने आपण पोट नाही भरत, अन्न लागतं. येस, अन्न लागतंच. आपलं फळं भाज्या म्हणा किंवा भात जे काय असेल ते. पण ॲग्रिकल्चर म्हटलं की नुसतं शेती नाही तर तिथे हॉर्टिकल्चर आहे, फ्लॉरिकल्चर आहे, सेरिकल्चर आहे, डेअरी आणि पोल्ट्री फार्मिंग आहे, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आहे. हे पर्याय आहेत, मुळात आहेत. आणि ज्या स्टुडंटने हा प्रश्न विचारला आहे, बॉटनी घेतलेला आहे, तर पुढे तिला ॲग्रिकल्चरल सायन्सेससुद्धा ओपन अप आहेत. आणि ॲग्रिकल्चर म्हटलं की नुसतं मी शेतकरी म्हणूनच नाही तर पुन्हा इथे सुद्धा जॉब ओपनिंग्स आहेत. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आहे आणि ॲग्रिकल्चरल बँक्समध्ये सुद्धा ह्यांना ओपनिंग आहे. बँकिंग आणि फायनान्स हे फील्ड मुलं विसरतात. तसंच लँड अप्रेझल्समध्ये किंवा जिओ सायन्सेसमध्ये सुद्धा ॲग्रिकल्चरल स्टुडंट्स जाऊ शकतात. फार्मास्युटिकल्समध्ये पण जाता येतं. मग जर तुम्ही बघितलं तर पर्याय भरपूर आहेत. अगदी वेदर टेक्नॉलॉजीमध्ये पण जाता येतं. तर जर बघितलं तुम्ही पर्याय भरपूर आहेत. काय होतं जनरली की मी BSc ॲग्रिकल्चर करून मला काय शेती करायची नाही, मग मी का करू, हे असाच कुठेतरी प्रश्न असतो आणि तिथेच अडकले जातात मुलं. पण जर तुम्ही बघितलं तर मायक्रो फायनान्सेस सारखे फील्डसुद्धा ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये आहेत आणि ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटसुद्धा MBA करून एक प्रॉपर एंटरप्रिनरशिपमध्ये पण जाता येतं. तर पर्याय जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक फील्डमध्ये आहे. सुपर स्पेशलाइज फील्ड्स आहेत. पण एक तुम्हाला बॅचलर्स डिग्री कंप्लीट केल्यावरच तुम्हाला हे मास्टर्स किंवा PG डिप्लोमा कोर्सेस ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवरच मिळतं. बेसिक तुम्हाला एक ती डिग्री कंप्लीट करावी लागते. आणि आपल्याकडे अजूनही काही फील्ड्सबद्दलची खूप वरवरची माहिती आपल्याकडे असते. आता जसं तुम्ही ॲग्रिकल्चरबद्दल सांगितलं तसं नर्सिंग आहे किंवा इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे. त्याच्यामध्ये आता इतक्या वेगवेगळ्या ब्रँचेस झालेल्या आहेत, तो अभ्यास मुलांचा कुठेतरी कमी पडतो का? काय होतं की मला अमुक व्हायचं एक हट्ट, एक कारण ते होतं. आणि मला सिव्हिल म्हटलं की मी सिव्हिल किंवा मी MBBSच होणार, मी याच्या पलीकडे दुसरा विचारच केला नाही. हा असा विचार केल्यामुळे पुढचे पर्याय कुठले ते ओपन अपच होत नाहीत. आणि असे आम्ही बघितलेत की जे MBBS झालेले आहेत ते फॉरेन्सिक सायन्सेसमध्ये गेलेले आहेत किंवा डिफेन्समध्ये चांगले डॉक्टर्स पण झालेले आहेत किंवा स्पोर्ट्स मेडिसिनसारखे स्पेशलायझेशन घेऊन आपले स्पोर्ट्स किंवा क्रिकेट स्टार्स बरोबर ते लोक असतात. तसंच फिजिओथेरपी घेऊन सुद्धा अगदी राईट फ्रॉम जे स्पेशली डिफरंटली एबल्ड मुलं आहेत ते स्पोर्ट्सचे जे स्पोर्ट्स स्टार्स आहेत किंवा क्रिकेटर्स आहेत त्यांच्या बरोबर पण काम करणारे स्टुडंट्स आहेत. तर पर्याय सगळीकडे आहेत.
म्हणजे असंही आम्ही बघितलं की फार्मास्युटिकल्स घेऊन पुढे जाऊन कॉस्मेटॉलॉजी किंवा जे परफ्युमरीसारख्या फील्ड्समध्ये पण जाता येतं. ब्रांचिंग आउट करता येण्यासारखं आहे. म्हणजे काय होतं, ऑइल आणि पेंट्सकडे बघितलं जात नाही किंवा मॅनमेड टेक्सटाईल इंजिनिअरिंग हे फील्ड आहे, इथे लक्षच दिलं जात नाही. ॲक्च्युली हे फील्ड्स आहेत. जर आपण बघितलं सिरेमिक इंजिनिअरिंगचा आपण जर विचार केला, पूर्वीसारख्या आपण जर बघितलं तर आपल्या टाईल्स फक्त प्लेन टाईल्स राहिलेल्या नाही आहेत. तिथे अगदी वेगवेगळे डिझाईन्स यायला लागलेत, मिकी माऊस पण यायला लागलेलं आहे आणि आपण बघतो की अगदी साईबाबांचे पण तिथे टाईल्स येतात. पण तिथे आपण डिझायनिंगमध्ये जाऊ शकतो का, की आपण मेकिंगमध्ये गेलं पाहिजे, हा विचार करायला पाहिजे स्टुडंट्सनी. आपण बघतो मीडिया फील्ड एवढी ओपन अप झाले, साऊंड इंजिनिअरिंग सारखा पर्याय आहे. फिजिक्स आणि मॅथ्स त्यांचा स्ट्रॉंग आहे, त्यांनी ह्या फील्डकडे डेफिनेटली जाता येतं. पण अगेन माहिती नाही किंवा एक हट्ट, मी हेच होणार, हे नाही झालं तर मी दुसरं होणार नाही. सरप्रायझिंगली असं बघतो की मी परत एकदा ट्राय करतो पण वेगळी शाखा नाही बघत. स्टुडंट्सनी आणि पेरेंट्सनी जर करिअर काउन्सिलिंग करून घेतलं किंवा अगदी हल्ली तर इंटरनेटद्वारे सगळी माहिती मिळाली जाते, तर तिथे वळायला काहीच हरकत नाही आहे. एक्झॅक्टली. आपण सोशल नेटवर्किंगवर थोडा जास्त वेळ खर्च करतो, त्या बरोबरीने जर आपण हे कोणते कोणते पर्याय आहेत त्याचा सुद्धा सर्च केला तर आपल्यासमोर माहितीचा खजिना खऱ्या अर्थाने येईल. पुढला प्रश्न कुठला आहे ते बघूया. नमस्कार, माझं नाव सारिका सुर्वे. माझा प्रश्न असा आहे की जैवतंत्रज्ञान आणि जैव रसायनशास्त्र यामधील फरक काय? बायोटेक आणि बायोकेमिस्ट्री ह्याच्यामध्ये फरक काय आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. खूप टेक्निकल प्रश्न विचारलेला आहे. पण येस, बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी जेव्हा आपण म्हणतो ह्याच्यासाठी PCMB, PCM पण काही इन्स्टिट्यूट देतात, काही इन्स्टिट्यूट्स PCB सुद्धा देतात. पण जर आपण बघितलं, बायोकेमिस्ट्री इज अ पार्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. नवीन काही नाही आहे. इनफॅक्ट बायोटेक्नॉलॉजी बऱ्याचशा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मॉडर्न बायोलॉजी म्हणूनच म्हटलं जातं आणि मॉडर्न केमिस्ट्री म्हणूनच म्हटलं जातं. जर आपण केमिस्ट्री, रसायन जेव्हा आपण म्हणतो तिथे हॉर्मोन्स, एन्झाईम्स, फॅट्स, जेनेटिक्स हे सगळं येतं. तर जो एक प्रोसेसिंग पार्ट असतो, जे केमिकल प्रोसेसेस असतात ते तुम्हाला बायोकेमिस्ट्रीनी कळतात. पण ॲप्लिकेशन पार्ट जेव्हा आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो, मग ते सीड्ससाठी असेल, फर्टिलायझर्ससाठी असेल किंवा मेडिसिनसाठी असेल किंवा ह्युमन बॉडीसाठी येत असेल, तिथे बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. कोर्सेस जर तुम्ही बघितले तर ट्रेनिंग जरी वेगळं असेल तरी इंटरडिसिप्लिनरी आहेत, कुठेतरी इंटर रिलेटेड आहेत. तसंच जर तुम्ही बघितलं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये, ॲग्रो बेस्ड कंपनीजमध्ये बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. जर तुम्ही स्पेशलायझेशन्स बघितले तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये ग्रीन बायोटेक्नॉलॉजी, रेड बायोटेक्नॉलॉजी, ब्लू बायोटेक्नॉलॉजी सारखे स्पेशलायझेशन्स येतात. बायोकेमिस्ट्रीकडे बघितलं तर फार्मास्युटिक्स येतं, कॉस्मेटॉलॉजी येतं. हे सगळे केमिस्ट्री रिलेटेड फील्ड्स येतात. बेसिकली जेव्हा आपण ह्या दोन फील्ड्सचा विचार करतो, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जिथे बायोलॉजीचा तुमचा जो एक ग्रिप पाहिजे, ग्रास पाहिजे, ते बायोलॉजीचा मेन पाहिजे. आणि जेव्हा बायोकेमिस्ट्री म्हणतो तिथे केमिस्ट्री आणि केमिकल रिॲक्शन्सचं जेव्हा आपण म्हणतो त्याच्यावर बेस स्ट्रॉंग पाहिजे. तर फील्ड जरी आपण म्हटलं, ट्रेनिंग जरी वेगळं आहे, कोर्सेस जरी वेगळं आहे, कुठेतरी नंतर हे मर्ज होतात वेन इट कम्स टू द रिसर्च अँड डेव्हलपमेंट पार्ट. आत्ता जर तुम्ही सांगायला गेलात की आता जे पारंपरिक आहेतच गोष्टी सायन्समध्ये आपण निवडतो, पण आत्ता आधुनिक सगळ्या या पिढीसाठी, नव्या पिढीसाठी लोकप्रिय होत चाललेले कोर्सेस कोणते आहेत सायन्सशी रिलेटेड? सायन्स रिलेटेडमध्ये जर आपण पॉप्युलर आपण ज्याला म्हणतो कोर्सेस, आय विल नेवर से की ट्रेंड आहे किंवा हेच पुढे द नेक्स्ट 5 years किंवा 10 years ह्यांचेच आहेत असं नाही म्हटलं. पण मुलांना मायक्रोबायोलॉजी, झुओचा कुठेतरी कंटाळा आला आहे किंवा मला तेच करायचं नाही आहे, तर कुठेतरी बायोटेक्नॉलॉजीसाठी, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी खूप स्टुडंट जायचा विचार करतात. तसंच ॲस्ट्रो सायन्सेससाठी आणि जिओ सायन्सेसकडे कुठेतरी कल जास्ती दिसतो. तसंच स्टुडंट्सना आम्ही बघितलं आहे की वाईल्ड लाईफ किंवा एन्व्हायरमेंटल इथे स्टुडंट्सकडे एक ओढा जास्ती आहे की मला काहीतरी वेगळं करायचं आहे किंवा एवढे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स येत आहेत, पोल्युशन रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, तर मला ह्या फील्ड्सकडे रिसर्च नवीन काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठी खूप इच्छा असते जायची. तसंच एक नवीन फील्ड जे येतं आहे ते नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस किंवा आपण ज्याला
अल्टरनेट मेडिसिन्स ज्याला म्हणतो, मग ते ॲक्युप्रेशर म्हणा किंवा अरोमा थेरपीसारखे जे फील्ड्स आहेत, हे पण स्टुडंट्स तेवढ्याच तिथे पॉप्युलर झालेले आहेत. तसंच जे आपण म्हणतो फूड अँड डायटेटिक्सकडे, म्हणजे न्यूट्रिशन वाईज किंवा न्यूट्रिएंट कंटेंट्स किती आहेत ह्याच्यासाठी जेव्हा आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणतो, तिथे पण मुलं जायला लागलेले आहेत. बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सोडून जर आपण बघितलं ह्या फील्ड्सकडे कल डेफिनेटली मुलांचा वाढत चाललाय आहे. हळूहळू. पुढला प्रश्न कुठला आहे ते बघणार आहोत. माझं नाव चारुशिला जोडगे, वरळी येथून. वैज्ञानिक होण्यासाठी काय करावे? चारुशिला यांचा प्रश्न आहे की सायंटिस्ट जर मला व्हायचं असेल, वैज्ञानिक व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? बेसिकली सायंटिस्ट सायन्स रिलेटेड फील्डमध्ये मेन असतं, पण बऱ्याचशा स्टुडंट्सना सायंटिस्ट म्हटलं की मेडिकल किंवा ॲस्ट्रो सायन्सेसमध्ये सायंटिस्ट होता येतं. पण जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक फील्डमध्ये सायंटिस्ट होता येतं, म्हणजे राईट फ्रॉम डेंटिस्ट्री टू ॲग्रिकल्चरल सायन्सेस, जिओ सायन्सेस, पॉवरपासून प्रत्येक इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये सुद्धा बेसिक बॅचलर्स डिग्री, त्याच्यापुढे मास्टर्स डिग्री, वर्क एक्सपिरियन्स लागतो आणि त्याच्यानंतर PhD इज अ मस्ट. आणि PhD तुम्ही मास्टर्स नंतरच करता येते. वर्क एक्सपिरियन्स असलेला केव्हाही कामात येतो, कारण का तिथेच तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला रिसर्च करायचं आहे ते क्लॅरिटी मिळते आणि त्यासाठी एक प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो ते वर्क एक्सपिरियन्सनेच मिळतं आणि म्हणून मास्टर्स नंतरच तुम्हाला हे जाता येतं. हे सगळे जे कोर्सेस आहेत त्याचं फी जर आपण जर प्रमाण बघितलं तर ती फी थोडी जास्त असते असं वाटतं तुम्हाला? तसं नाही आहे. येस, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समधनं जेव्हा तुम्ही करता तेव्हा फीज डेफिनेटली जास्त आहे. पण जेव्हा आपण गव्हर्नमेंट रिलेटेड इन्स्टिट्यूट, एस्पेशली जेव्हा सायंटिस्ट किंवा मास्टर्स डिग्री किंवा इंटिग्रेटेड मास्टर्स आणि PhD प्रोग्राम्ससाठी आपण बघतो, तेव्हा हे खूपसे सबसिडाइज्ड असतात. कारण का मुळात देर आर स्कॉलरशिप्स, कारण का रिसर्च ओरिएंटेशनकडे मुलांचा कल वाढावा कुठेतरी, ह्याच्यासाठी बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स, गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत. इनफॅक्ट प्रत्येक स्टेटमध्ये गव्हर्नमेंट लेवलचे सबसिडीज आहेत आणि जे मास्टर्स लेवलसाठी गेट ही परीक्षा जी महत्त्वाची असते तिथे स्कॉलरशिप्सद्वारेच स्टुडंट्स हा कोर्स करतात. इनफॅक्ट बऱ्याचशा कोर्सेससाठी तुमची फीस पण सबसिडाइज्ड असते आणि स्टुडंट्सना स्टायपेंडसुद्धा मिळतात. आणि स्टायपेंड्स कॅन बी एनिवेअर स्टार्टिंग फ्रॉम 12,000 to 25,000. म्हणजे तुम्ही एकीकडे शिकू शकता आणि दुसरीकडे तुम्ही तुमचा पैसा सुद्धा जमवू शकता तुमच्याच शिक्षणासाठी. हो, पण त्याच्यासाठी अकॅड्स अतिशय स्ट्रॉंग लागतात आणि बेसिक सायन्सेसमध्ये बेस स्ट्रॉंग लागतो आणि तुमची कुठेतरी रिसर्चकडे, म्हणजे मला अमुक जेनेटिक्समध्ये किंवा DNA किंवा जे काय ॲग्रिकल्चरल रिलेटेड पण जे काय फील्ड्स असेल, मग ते सॅरिकल्चरमध्ये असू देत किंवा हॉर्टिकल्चरमध्ये असू देत, त्यासाठी तुमचा जो थिसिस असतो किंवा जे रिसर्च टॉपिक असतो तो रेलिव्हंट पाहिजे, तरच तुम्हाला हे सगळं मिळू शकतं. आणि डेफिनेटली काही एंट्रन्स एक्झाम्स पण क्लिअर करावे लागतात, त्यासाठी तुम्ही पात्र व्हावे लागतात. फक्त मला करायचं आहे एवढं म्हणून आणि मी अमुक इन्स्टिट्यूटमध्ये काय प्रत्येकाला मिळतं. पण जर तिथे बघितलेत आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बरेचसे इन्स्टिट्यूट्स आहेत, अगदी TIFR पासून BARC पासून जे युनिव्हर्सिटीज आहेत तिथे जे प्रॉपर डिपार्टमेंट्स आहेत तिथे भरपूर रिसर्च वर्क आणि स्टुडंट्सना ह्या फील्डकडे वळावं म्हणून आपण जे इंटिग्रेटेड कोर्सेस जे आता सुरुवात केलेत अगदी 12वी नंतर, इवन मास्टर्स लेवलला पण जर बघितलं तर नुसतं MSc नाही तर MSc PhD इंटिग्रेटेड प्रोग्राम सुरू झालेले आहेत. बेसिकली कुठेतरी रिसर्चकडे स्टुडंट्सनी वळावं आणि ह्यासाठी त्यांना व्यवस्थित सबसिडीज मिळाव्या आणि स्टायपेंड्स मिळावं. इथेच कुठेतरी गव्हर्नमेंटचा आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचा सुद्धा महाराज आहे. क्या बात आहे. यानंतरचा आपला पुढला प्रश्न कुठला आहे प्रेक्षकांनी विचारलेला ते बघूया. नमस्कार, माझं नाव श्रावणी धावडे, मी परेल येथे राहते. मी TY BSc ला शिकत आहे. माझा प्रश्न असा आहे की वनस्पती विज्ञान क्षेत्रात अजून कोणते पर्याय आहेत? आत्ताच आपण म्हणतोय त्याप्रमाणे की पर्यावरणावर आता खूप विचार करायला लागलेली आहे ही पिढी आणि त्या अनुषंगाने कोणते कोर्सेस आहेत जेणेकरून आपण काहीतरी करू शकतो ही जाणीव कुठेतरी आता त्यांच्यामध्ये निर्माण होत चालली आहे. तर हे वनस्पती विज्ञान त्याच्यात कोणते कोणते पर्याय आहेत काय सांगाल?
वनस्पती म्हटलं की डेफिनेटली बॉटनी बायोलॉजीचा फर्स्ट ऑप्शन जे ओपन अप होतं ते तुम्हाला MSc लेवलच्या कोर्सेसमध्ये येतं. पण जेव्हा ट्रेडिशनल आपण जे म्हणतो नेहमी जे आलेलं आहे बॉटनी आणि बायोलॉजी रिलेटेड फील्ड्स, पण जर आता नवीन फील्ड जर बघितलं तर एक हर्बल खूप मोठा फील्ड झालेला आहे. मग तिथे कॉस्मॅटिक्स असेल किंवा हर्बल ऑइल्स असतील किंवा ब्युटी आणि स्किन रिलेटेड फील्ड्स असू शकतात. परफ्युमरी हा फील्ड ओपन अप होतो. ॲग्रिकल्चरल रिलेटेड फील्ड्स असतात, पॉल्युशन सायन्सेस, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट किंवा फॉरेस्ट्री, वाईल्ड लाईफ, हे सगळे ओपन अप होण्यासारखे आहेत. जर तिने जर नीट विचार केला तर तिने कुठेतरी तिचा इंटरेस्ट कुठे आहे, तिला कशामध्ये करिअर करायचं आहे. इनफॅक्ट जर तिने वनस्पती जर घेतले तर त्याच्यावर जर्नलिझम फील्डसुद्धा ओपन अप होऊ शकतं आणि टेक्निकल रायटिंग किंवा सायंटिफिक रायटिंग ज्याला आपण म्हणतो ते फील्डसुद्धा ओपन अप होऊ शकतं तिला. म्हणजे एक आपण कुठलीही शाखा निवडली तर ती तेवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. हळूहळू आपल्याला त्याच्यातले कोणते कोणते पार्ट्स आहेत ज्याच्यात आपल्याला इंटरेस्ट आहे अगदी बरोबर, हे सुद्धा नंतर कळू शकतं, नाही का? डेफिनेटली. ह्या तिन्ही शाखांचे मिळून असे काही एकमेकांवर अवलंबून कोर्सेस आहेत का? आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स. कारण अजूनही आपल्याकडे आर्ट्सला आणि कॉमर्सला आपण बोलत असं तेवढं ग्लॅमर नाही आहे जेवढं विज्ञान शाखेला आहे असं आपण म्हणू शकतो. पण हे तिन्ही इंटरकनेक्टेड आहेत असे काही कोर्सेस आहेत? डेफिनेटली आहेत. आर्ट्स, सायन्स, कॉमर्सचे विद्यार्थी म्हणजे तुम्ही बॅचलर्स डिग्री कुठल्याही फील्डमधनं करून घ्या, पण तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला किंवा आफ्टर कम्प्लिटिंग युअर ग्रॅज्युएशन द बिगेस्ट थिंग इज द UPSC किंवा महाराष्ट्र स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस ओपन अप होते. त्यासाठी असं मुळीच गरजेचं नाही की मी अमुक क्षेत्रातला आहे तर मला तिकडेच जाता येतं. तसेच डिझायनिंग फील्ड्स ओपन अप होतात. मेन इज द मीडिया फील्ड, जर्नलिझम, ॲडव्हर्टायझिंग, PR, मीडिया प्लॅनिंगचे कोर्सेस येतात. इव्हेंट मॅनेजमेंट रिलेटेड फील्ड्स सगळ्या आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच्या स्टुडंट्ससाठी ओपन अप आहे. तसंच जर तुम्ही बघितलं तर पुढचे जे डिफेन्स जे एक मोठं क्षेत्र आहे आणि पॅरामिलिटरी फील्ड हे अगेन आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन आहेत. तुम्ही BSc झुओ जरी घेतलं असेल तरी MBA फायनान्स करता येतं आणि जरी होम सायन्स घेतलं असेल तरी पुढे डिझायनिंग किंवा टॉय डिझायनिंगसारख्या फील्डमध्ये पण जाता येतं. पर्याय भरपूर आहेत. जाणून घ्या, स्वतःच्या क्षमता ओळखा आणि एक लॉंग टर्म विचार केला तर हे फील्ड्स ओपन अप होऊ शकतात. बऱ्याचदा जे होतं की शॉर्ट टर्म विचार केला जातो की मला गणित आवडत नाही किंवा मला फक्त बायोलॉजी आवडतं, पण बायो रिलेटेड बायोलॉजी आपण जन्माला येईपासून ते मरेपर्यंत आपल्याबरोबर बायोलॉजी आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्सचा वापर आपण कुठे करू शकतो. म्हणजे असं होतं की मी मॅथ्सचा विद्यार्थी तर मी काय पुढे करू शकतो, पण मॅथ्सचा वापर तुम्ही कम्प्युटेशनल सायन्सेससाठी किंवा कम्प्युटर्ससाठी किंवा ॲक्च्युअलसाठी वापरू शकता. हा विचार केला जात नाही. किंवा ॲस्ट्रो सायन्सेसमध्ये सुद्धा मॅथमॅटिक्सचा बेस लागतो. तसंच स्टॅटिस्टिक्ससाठी सुद्धा आहे आणि झुओसाठी सुद्धा तसंच आहे. तर कुठेतरी पर्याय लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने फील्ड्स ओपन अप होतातच तुम्हाला. आणि आर्ट्स, सायन्स, कॉमर्स स्टुडंट कुठल्याही शाखेतनं घ्या तुम्ही. पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला बरेचसे फील्ड ओपन अप आहेत एक्सेप्ट फॉर इंजिनिअरिंग अँड मेडिकल फील्ड्स. हार्डकोर मेडिकल, हार्डकोर पॅरामेडिकल आपण जेव्हा म्हणतो ते फील्ड सोडून आणि ॲग्रिकल्चरल सायन्सेस बाकी सगळे फील्ड्स ओपन अप होतात. अगदी जाता जाता शेवटचं मिनिट आपल्याकडे आहे. आता जे सायन्स निवडणार आहेत त्या मुलांसाठी आणि पालकांसाठी त्यांच्या तुम्ही अगदी थोडक्यात काय सांगाल, त्यांनी काय फोकस केलं पाहिजे? सायन्स जर जायचं असेल तर सायंटिफिक बेंट ऑफ माइंड आहे का बघा. फक्त मार्कांवर जाऊ नका. खरंच बायोलॉजी आवडतं, बायोलॉजी टेक्स्टबुक व्यतिरिक्त पण वाचन आहे का आणि बाकीचे पर्याय कुठले, किंवा इंजिनिअरिंग फील्ड असेल मॅथ्सचा बेस स्ट्रॉंग आहे का ते बघणं फार महत्त्वाचं आहे. फक्त मला आवडतं किंवा माझी इच्छा आहे हे न बघता ॲबिलिटीकडे जास्ती लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. किंवा ही का बोलते, मित्रमैत्रिणी करतायत म्हणून ह्या फील्डकडे वळतायत का. पालकांनी हेच लक्षात घेतलं पाहिजे की सायंटिफिक बेंट ऑफ माइंड असल्याशिवाय सायन्स फील्डमध्ये शक्यतो सस्टेन करता येत नाही. आणि सायन्स ही शाखा निवडल्यानंतर फक्त इंजिनिअरिंग आणि फक्त मेडिकल हे दोनच पर्याय नाहीत, तर त्या व्यतिरिक्त सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रम ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यात आपण खूप छान करिअर करू शकतो, असे अनेक पर्याय सायन्समध्ये सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत. फक्त आपण त्याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेट होईल पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.